नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये रम्या आणि मंजू आता एक कारस्थान करते. पार्थ आणि जीवाच्या ज्या रूम असतात त्यामध्ये बोर्डची ती अदलाबदली करते. तर पूर्ण काय होतं चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पार्थ आणि नंदिनीचं कन्व्हर्सेशन पण बघायला भेटेल. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा काव्या आईला भेटायला आली आहे आणि तिची आई तिला विचारते, की "तू सांगितलं का नंदिनीला आणि पार्थला?" काव्या म्हणते, की "अजून नाही सांगितलं" वगैरे. त्यानंतर तर ती आईला सॉरी म्हणते, की मला खूप गिल्टी फील होत आहे. त्यानंतर काव्या म्हणते, की मला फक्त सगळं ठीक झालेलं पाहिजे. तिची आई म्हणते, की मला नंदिनीची खूप चिंता होती तिचं दुसऱ्यांदा लग्नामुळे. पण काव्या म्हणते, की "नंदिनी ताई पार्थशी वापस लग्न करेल ना आई. नंदिनी ते पार्थसोबत लग्न करेल आणि मी जीवासोबत लग्न करेल आणि ट्रस्ट मी आई, मी एक खूप चांगली सून बनवून दाखवेल. जे तू नंदिनी ताईला सांगितलेलंस ना, ते सगळं मी फॉलो करेल." सगळे तिकडचे म्हणतील, की "काव्या एवढी कशी काय बदलली? नवऱ्याची काळजी घेईल, घरच्यांच्या सगळ्यांची काळजी घेईल, सगळ्यांशी आदराने प्रेमाने वागेल. पण आई प्लीज माझं जीवासोबत लग्न लावून दे. हे नकोय मला. ज्या जोडी विस्कटलेल्या आहेत त्या मला व्यवस्थित हव्या आहेत. अ, मला 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 नाही सुचत आहे. मला हे लग्न नकोय. मला जीवासोबत लग्न करायचंय." तर तिची आई म्हणते, की "पण ही गोष्ट करायसाठी तुला 3-3 जिंदगीला त्यांचं त्यांचं मन वळवावं लागणार आहे. हे तू कसं करेल? आणि यामध्ये मला नंदिनीचं फार टेन्शन येत आहे." तेवढ्या तिथे नंदिनी येते आणि म्हणते, की "कसलं टेन्शन?" आणि ती काव्याकडे बघते आणि म्हणते, "तू काही बरं वाईट वेगळं तर नाही बोलली ना आईला? कसलं टेन्शन होतंय आईला? आई तू आराम कर बरं." काव्या म्हणते, की "ताई मला घटस्फोट हवा आहे हेच मी आईला सांगितलं आणि माझं." तिथे काव्य स्टॉप होते. माझं बोलल्यावर नंदिनी म्हणते, "काय तुझं?" आणि तेवढ्यातच इथे जीवा, पार्थ आणि त्यांचे बाबा पण येतात, नंदिनी आणि काव्याचे. तर अ, जीवा आणि पार्थ विचारतात आईला, की "आई तुम्ही ठीक आहे ना? आम्ही इथेच थांबतो वगैरे." तर त्यांचे बाबा म्हणतात, की "नको, नको आता शारदा ठीक आहे, तर तुम्ही जावा. वाटल्यास तर उद्या सकाळी वापस या. परंतु आता जा." पण जीवा इन्सिस्ट करतो, की "आम्ही नाहीतर ॲटलीस्ट या दोघींना इथे थांबवा, कारण जरुरी आहे." परंतु त्यांचे बाबा हट्ट करतात, की "नाही तुम्ही जा आता. आरुषी आणि मी आहे इथे, आम्ही सांभाळून घेऊ." त्यामुळे मग पार्थ, जीवा, नंदिनी आणि काव्या अ, घरी वापस येतात. घरी वापस येतात. दुसरीकडे रम्या अ, रूम सजवत आहे. जीवाची आणि पार्थची. पहिले जीवा आणि नंदिनीची तिने रूम सजवली एकदम फर्स्ट नाईट सारखी. नंतर ती पार्थची रूम सजवत आहे मंजुताईसोबत. आणि मंजू आता विचारते तिला, की "काय हे फुगे फुगवून माझं तोंड दुखायला लागलंय. नेमकं काय करण्याचा तुझा प्रयत्न आहे?" तर रम्या तिचा प्लॅन सांगते, की "आपण आता आजपासून मुली त्यांच्या त्यांच्या नवऱ्याच्या रूममध्ये झोपणार आहे." जशा त्या खाली आल्या ना हॉलमध्ये, तसं तू त्यांना सांगायचं, की आपापल्या नवऱ्याच्या रूममध्ये झोपा. मग मी काय करेल, मी काव्य आणि पार्थचा जे बोर्ड आहे तो चेंज करेल आणि तिथे नंदिनी आणि जीवाचा बोर्ड लावेल पार्थच्या रूम बाहेर. जेणेकरून नंदिनीला वाटेल, की ही जीवाची रूम आहे आणि ती आतमध्ये जाईल. ती जशी आतमध्ये गेली, तसं मी तो बोर्ड चेंज करेल आणि पार्थ आणि काव्याचा लावेल. त्यामुळे तिथे त्या रूममध्ये नंदिनी ऑलरेडी असेल. तिथे एक पार्थ आणि काव्या येतील आणि त्या तिघांनाही खूप जास्त अनकम्फर्टेबल फील होणार आणि तिघांनाही खूप त्रास होणार. तर तिचा हा प्लॅन असतो आणि ह्या प्लॅननुसारच मंजू आत्या मग खाली येते आणि नंदिनी आणि काव्याला सांगते, की आता तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या रूममध्ये झोपणार आहात. नंदिनी आणि काव्य सगळे चौघेही शॉक होतात ॲक्चुअली. मंजू ते नंदिनीला वरती पाठवते. नंदिनी कशीतरी वरती जाते. त्याआधी तिथे नंदिनी आणि काव्याच्या सासू येतात. त्या विचारतात मानिनी, की "काय झालं?" वगैरे. "आई ठीक आहेत ना हे ते?" नंदिनी सांगते, की "हां, ठीक आहे. मी उद्या सकाळी वापस जाईल." तर मानिनी म्हणते, की "आम्ही पण तुझ्यासोबत येऊ." मग नंदिनी वरती जायला लागते. नंदिनी वरती बघते, कारण तिला ऑलरेडी जीवाची रूम माहिती आहे. तिने त्या दिवशी जीवाला रूममध्ये नेलं होतं. त्यामुळे ती बघते, की जीवा आणि तिचा जो बोर्ड आहे तो दुसऱ्याच रूमवर आहे. ती विचार करते, की जीवाची रूम तर ही नाहीये. पण मला वाटतं, की रूम चेंज केली असेल. त्यामुळे ती त्याच रूममध्ये जाते जाते जिथे बोर्ड लावलेला आहे. रूमच्या आतमध्ये येते. ते सगळं ती बघते आणि विचार करते, की हे सगळं काय फालतूगिरी आहे. तिथे आईची तब्येत खराब आहे. मला वाटतं, की घरी ते हे सगळा प्लॅन रम्याने त्या मंजू आत्याचा असेल. त्यांना बहुतेक माहिती नसावं आईबद्दल. त्यामुळे ती तिथे येते आणि बेडवर बसते, विचार करत असते, रडत असते. दुसरीकडे काव्या पण तावातावाने तिथं असते. तर तिथे रागामध्ये पार्थ येतो आतमध्ये. त्याच्या पहिले रम्या आणि आत्या बोर्ड लगेच चेंज करतात जशी नंदिनी रूममध्ये आलेली असते. बोर्ड चेंज करतात टू पार्थ आणि काव्या. तर पार्थ त्याच्या रूममध्ये येतो. रागाने दरवाजा लावतो आणि तावातावाने येतो. की लगेच नंदिनी बघत नाही पार्थला आणि नंदिनी कोणतरी आलंय असं उभं राहते आणि म्हणते, की "जीवा ते हे मी नाही." लगेच ती बघते, की अरे हे तर जीवा नाही पार्थ आहे. पार्थ पण नंदिनीला बघतो. आणि तिथे नंदिनी म्हणते, "सॉरी मला वाटलं जीवा आलेत." त्यामुळे मग पार्थला वाईट वाटतं, की अ, कधी एकेकाळी नंदिनी त्याची वाट बघायची वगैरे, वगैरे. तर पार्थ म्हणतो, की "जीवाची वाट बघताय? मी इथून जातो." नंदिनी म्हणते, "नाही, नाही तुम्ही थांबा. मी जाते इथून." मग पार्थ नंदिनीला विचारतो, की "तुम्हाला पण किती वाईट वाटत असेल ना, ज्या मुलासोबत तुमचं लग्न ठरलं होतं, त्या मुलासोबत तुमच्या लहान बहिणीला संस्कार करताना, बघताना तुम्हालाही खूप त्रास होतील. तुम्हालाही माझ्यासारखाच त्रास होत असेल. तुम्ही एवढे शांत कशा आहात? तुम्ही एवढं सगळं जुळवून कसं घेत आहात?
पार्थ विचारतोय नंदिनीला. नंदिनी रडत आहे आणि म्हणते की "हो पार्थ, त्रास खूप होतोय, खूप त्रास होतो. परंतु असं चिड केल्याने किंवा राग आल्याने कायच होणार आहे? अ, 2 धागेचे एक छान वेणी बांधणार होते, परंतु आता 2 अजून धागे त्यामध्ये जोडलेले आहे आणि आता ते सगळं गुंता झालेला आहे. तो फक्त मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. त्रास मला खूप होतोय, की ज्या मुलासोबत मी लग्नाची स्वप्न पाहिलेले होते, त्याच मुलाच्या धाटक्या भावासोबत आता मला आयुष्यभर संसार करावा लागणार आहे. हे ही कल्पना ही माझ्यासाठी खूप जास्ती खतरनाक आहे आणि मी असं वाटत आहे, की मी आगीमध्ये चालत आहे. मला त्रास खूप होतोय, परंतु हा गुंता सोडवावाच लागणार आहे. अदरवाईज सगळं तुटून जाईल आणि मला तुटलेलं नाही चालणार. तर त्यांचं असं कन्व्हर्सेशन होतं आणि तिथे आपण बघतो एपिसोड संपूनही जातो. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघतो की काव्या तिथे येते आणि काव्या नंदिनीला आणि पार्थला एकत्र बघते रूममध्ये. तसं तिला काही संशय होणार नाही कारण तिला काही इंटरेस्टच नाहीये. बट स्टिल ती बघते. तिथे रम्या आणि मंजू आत्या पण येतात आणि ते म्हणतात की "नंदिनी, ही तर पार्थ आणि काव्याची रूम आहे. तू इथे काय करतेयस?" नंदिनी म्हणते की "मी जेव्हा आले तेव्हा बाहेर बोर्ड जिवा आणि नंदिनीचा होता त्यामुळे मी आतमध्ये आले." जेव्हा ती बाहेर बोर्ड बघते नंदिनी रम्या तिला घेऊन जाते बाहेर आणि बघते की "हे बघ बोर्ड इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की पार्थ आणि काव्या." तर सगळे म्हणजे रम्या आणि मंजू आत्या असं दाखवतात की नंदिनी जाणून-बुजून त्या रूममध्ये आलेली आहे. परंतु त्यानंतर आपण हे पण बघतो की नंदिनी वापस जीवाच्या रूममध्ये जेव्हा जाते, जीवा रूममध्ये येतो त्याच्या आणि ते सगळं डेकोरेशन वगैरे बघतो. त्याला प्रचंड राग येतो आणि तो सगळं अस्ताव्यस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. काय आहे हे फालतूगिरी वगैरे करतो आणि सगळं असं तोडतो वगैरे सगळं रूमचं डेकोरेशन. नंदिनी जीवाचं हे रूप बघून खूप जास्ती टेन्शनमध्ये येते की जीवाला एवढा का त्रास होतोय. जीवाचा अजून एक सीन आहे जिथे चौघजण जेव्हा घरी येतात आणि मानिनी जेव्हा विचारत आहे, की हे सगळं कसं होईल? सगळं ठीक होईल. बट अचानक काय झालं होतं? शारदाला वगैरे विचारत आहे. तेव्हा जीवा अ, भान हरपून असं काही बोलून जातो, जे सगळेच त्याच्याकडे बघत राहतात. तो बोलतो, की "आई असं नसतं. गोष्टी एकदाच घडून नाही येत. हळू-हळू, वाईट गोष्टी घडून येतात आणि आपला बांध भरून जातो एका वेळी आणि मग तो अचानक फुटतो." असं काहीतरी तो बोलतो आणि मग मानिनी त्याला सांभाळते आणि म्हणते, की "जीवा, सगळं ठीक होईल. टाईम दे." तर तुम्हाला आजच्या एपिसोडची अपडेट कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.